विधायक विनोद अग्रवाल ने भले ही बड़ी मात्रा में निधि आकर्षित कर गोंदिया विधानसभा क्षेत्र के विकास का बीड़ा उठाया है, लेकिन लोक निर्माण विभाग के इंजीनियर और ठेकेदार गोंदिया विधानसभा क्षेत्र की धज्जियां उड़ा रहे हैं। इसका जीता जागता उदाहरण गोंदिया और आमगांव विधानसभा क्षेत्रों को जोड़ने वाली इर्री और करंजी गांव के बीच की सड़क में देखने को मिला है। आइए एक विशेष रिपोर्ट के जरिए देखते हैं असल मामला क्या है। इर्री और करंजी गांव गोंदिया और आमगांव विधानसभा क्षेत्रों को जोड़ने वाले गांव हैं, इसलिए दोनों विधानसभा क्षेत्रों के विधायकों ने कभी इस गांव की ओर अपेक्षित ध्यान नहीं दिया। हालांकि जब विनोद अग्रवाल लगातार दूसरी बार गोंदिया विधानसभा क्षेत्र से निर्वाचित हुए तो लोगों की उम्मीदें बढ़ गईं और दोनों ग्राम के लोगों ने रस्ते की मांग की। फिर 3 किलोमीटर सड़क निर्माण के लिए 1 करोड़ रुपये स्वीकृत हुए और ठेकेदार को कार्य आदेश मिला और ठेकेदार ने एक रात में 3 किलोमीटर का डामर सड़क बना दिया। इस वजह से ग्रामीणों के मन में भी सवाल उठा। फिर ग्रामीण सुबह सुबह डामर सड़क देखने पहुंच गए। सुबह सड़क से किसी वाहन के गुजरने से सड़क कई जगह से उखड़ी हुई थी। ग्रामीणों ने जब सड़क का निरीक्षण कर जांच की तो पता चला कि ठेकेदार ने रात के अंधेरे में रस्ते में गिट्टी का थर न डालते सड़क पर डामर मिश्रित छुरी की परत बिछाकर रास्ता बना दिया था। यह जानकारी सामाजिक कार्यकर्ता राजीव ठकरेले और ग्रामीणों को मिलते ही इसकी शिकायत सार्वजनिक निर्माण विभाग के उप विभागीय अधिकारी लांजेवार को की। हालांकि अधिकारी ने शिकायतकर्ताओं को बताया कि 1 करोड़ रुपए की लागत से बनी यह सड़क बेहद खूबसूरत है, इसलिए ठकरेले ने मीडिया को बुलाकर सड़क की वास्तविक स्थिति से उनका ध्यान खींचा। मी सध्या उभा आहे गोंदिया विधानसभा आणि आमगाव विधानसभा या दोन विधानसभा क्षेत्रातला असलेला शेवटचा जो गाव आहे इर्री एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला करंजी हा गाव आहे। जवळपास 40 वर्षाच्या नंतर या दोन विधानसभा क्षेत्राच्या जे टोकावरचे जे गाव आहे या ठिकाणी डांबर रस्ता तयार करण्यात आला आहे। 2 दिवसाआधी या रस्त्याचं काम करण्यात आलं आपण पाहू शकतो। जो जुना रस्ता होता त्याच रस्त्यावर परत या ठिकाणी कंत्राटदाराने डांबराचा वापर करून रस्ता तयार केलेला आहे। शासनाचे जे निकष आहेत ते संध्याकाळी 6 नंतर पहाटे 6 वाजेपर्यंत कुठल्याही रस्त्याचं काम करता येत नाही। मात्र प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी जेव्हा रस्त्याचं काम कंत्राटदाराने केलेलं आहे ते संध्याकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत केलेलं आहे। एकीकडे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत विनोद अग्रवाल जनतेचे आमदार म्हणून ओळखले जातात, मात्र ते कितीही निधी जर महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी विकासासाठी ओढून आणत असले तरी त्यांचे जे कामं आहेत त्यांना गालबोट लावण्याचं काम येथील अधिकारी आणि कंत्राटदार करतात। नेमकी काय तक्रार आहे या गावकऱ्यांची आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भाऊ काय सांगाल, काय नेमकी समस्या झालेली आहे रस्त्याची आज? हा जो रस्ता आहे खूप दिवसानंतर म्हणजे करंजी आणि इर्री दोघेही गावाच्या लोकांची आमची मागणी होती की हा रस्ता सुरळीत बनायला पाहिजे। यासाठी आमदार विनोद अग्रवाल साहेब यांच्या वाढदिवसावर हा रोड बनलेला आहे। पण हा रोड तुम्ही बघत आहात की कसा रोड बनलेला आहे, म्हणजे हा वियरिंग कोर्स कमीत कमी 50 mm चा व्हायला पाहिजे। हा वियरिंग कोर्स मला वाटत नाही की 20 mm चा जास्त आहे। त्याच्यानंतर बेस कोर्स बाइंडर कोर्स याच्यात पाहिजे होता लेयर, तो पण नाही आहे। म्हणजे तुम्ही बघा की कंत्राटदार ह्या अधिकाऱ्यांसोबत मिळून काय किती मोठा भ्रष्टाचार करून आला। मी MP लांजेवार साहेब जे इथले जेई आहेत ह्या कामाचे जे आहेत त्यांच्यासोबत बोललो तर ते म्हणाले की राजीव जी इसमें कुछ भी गलत नहीं है, सब ठीक है, तुम देख लो कहाँ कहाँ गलत है, मेरे को बता देना, मैं वैसा वैसा कर दूंगा। म्हणजे एका शासकीय अधिकाऱ्याला मला सांगावं लागतो की कहाँ गलत आहे, म्हणजे त्याला कळत नाही की काय चुकीचं होऊन राहिलं। आणि तुम्ही बघा म्हणजे एक अधिकारी विचारून म्हणतोय की कहाँ गलत, म्हणजे हे काय चूक नाही आहे का, हे भ्रष्टाचार नाही आहे का? म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार असूनही एक अधिकारी आरामात म्हणजे पत्रकार असो जागरूक लोक असो त्यांना सांगतो की नाही सब ठीक आहे। आता मी टेपही आणली, मी स्वतः ME स्ट्रक्चर आहे आणि मी मोजून बघितलं की रुंदी किती आहे, डेप्थ किती आहे। मी जेव्हा असं पायानं खोदतो हा पायानं निघून राहिला, हातानं निघून राहिला। हे बघा हे काय काय याच्यात बॉन्डिंग काय, हा बाइंडर लेयर आहे, हा वियरिंग कोट आहे। आता तुम्ही बघा 2 दिवसाआधी हा रोड बनला आणि हा आज याची परिस्थिती बघा, इथून गाड्या चालल्या तर ह्या गाड्या निघून राहिला। म्हणजे हा जनतेच्या आमदाराच्या वाढदिवसावर जनतेसाठी आहे की ह्या ठेकेदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी हा रोड आहे। म्हणजे ह्या प्रकारचं काम आमच्या गोंदियामध्ये ज्याप्रमाणे होऊन राहिलं हे खूपच चुकीचं आहे। आमदार साहेबांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, ही माझी मागणी आहे।
तो जिस रात यह डामर सड़क बनी उसके अगले दिन विधायक विनोद अग्रवाल का जन्मदिन था। इसलिए गांव वाले भी खुश थे कि आजादी के बाद पहली बार उनके गांव में डामर की सड़क बनी है। लेकिन रास्ता देखकर वो भी हैरान रह गए। इसकी शिकायत गांव वालों ने विधायक विनोद अग्रवाल से कि इसलिए यह देखना दिलचस्प होगा कि गोंदिया विधानसभा क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल खुद इर्री और करंजी गांव को जोड़ने वाली सड़क का निरीक्षण करने जाते हैं या नहीं, और दोषी अधिकारी और ठेकेदार के खिलाफ कार्रवाई करते हैं या नहीं, यह देखना दिलचस्प होगा। दोनच दिवसाआधी आमदार विनोद अग्रवाल यांचा वाढदिवस देखील झालेला आहे आणि इथल्या जे गावातले जे नागरिक होते त्यांनी या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली होती। मात्र त्यांना आता जो हा मिळालेला रस्त्याचा जो गिफ्ट आहे हा खरंच कितपत योग्य आहे, तर दुसरीकडे आता या रस्त्याची स्वतः दखल आमदार साहेब घेणार का हे आता पाहण्यासारखं असेल। हरीश मोडकरे, GB न्यूज, गोंदिया।